नोकरी सोडताना किंवा स्विच करताना सॅलरी स्लिप, एक्सपिरियन्स लेटर आणि पीएफ या तीनच गोष्टी आपण चेक करत असतो. पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही विसरत असता आणि ती गोष्ट म्हणजे ग्रॅच्युटी. प्रत्येक नोकरदार माणसाच्या कानावर हा ग्रॅच्युटी शब्द केव्हा ना केव्हा जरी पडलेला असतोच. नोकरी सोडताना ही ग्रॅच्युटी म्हणून कित्येकांना 4 ते 5 लाख रुपये सुद्धा मिळालेत. पण अनेकांना ही ग्रॅच्युटी म्हणजे नेमकी असते काय, ती मोजतात कशी, काम करत असणाऱ्या कंपनीमध्ये ही ग्रॅच्युटी केव्हा मागता येते, यातलं काही एक माहिती नसतं. म्हणून आजच्या व्हिडिओतून आपण ग्रॅच्युटी या संकल्पनेच्या खोलात तर शिरणार आहोतच, पण त्यासोबत तुमच्या पगाराच्या रकमेवर ती घर बसल्या काढायची कशी ते सुद्धा समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय अर्थक्रांती. बघा, ग्रॅटिट्यूड या इंग्रजी शब्दापासून ग्रॅच्युटी हा शब्द तयार झालाय. शब्दशः याची मराठीत फोड करायची झाली तर त्याचा अर्थ होतो कृतज्ञता, आभार. म्हणजे कंपनी तुम्हाला आभार म्हणून काही रक्कम देते, ती असते तुमची ग्रॅच्युटी. युरोपमध्ये 19व्या शतकामध्ये अनेक कारखाने उभे राहिले. यामध्ये दिवस रात्र मेहनत करणाऱ्या कामगारांना कृतज्ञता म्हणून तिथल्या मालकांकडून जास्तीचं पेमेंट दिलं जाऊ लागलं. कामगारांनी आपल्या कंपनीशी आणि कामाशी एकनिष्ठ राहावं म्हणून जी रक्कम दिली जायची तिलाच पुढे जाऊन ग्रॅच्युटी असं म्हटलं जाऊ लागलं. बाहेरच्या देशात त्यासाठी कायदे देखील तयार झाले. भारतात मात्र हा दिवस उजाडायला 1972ची वाट बघावी लागली आणि पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी हा कायदा मंजूर झाला. बघा, या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीनं कंपनीतील ठराविक वर्ष आणि अटी पूर्ण केल्या असतील तर त्या व्यक्तीला ग्रॅच्युटी देणं कंपन्यांवर बंधनकारक करण्यात आलं. जर एखाद्या कंपनीकडे संपूर्ण वर्षभरात अगदी एक दिवसही 10 पेक्षा जास्त कामगार कामावर असतील तर त्या कंपनीला त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी द्यावीच लागते, भलेही नंतर कर्मचाऱ्यांचा आकडा कमी झालेला का असेना. पण मग कंपनीमध्ये काम करत असणाऱ्या सरसकट सगळ्यांनाच ही रक्कम जॉब सोडताना किंवा चेंज करताना मिळते का? तर नाही. कर्मचाऱ्यांना ही ग्रॅच्युटी देण्यासाठी वापरला जातो तो 5 वर्षांचा फॉर्म्युला. म्हणजे समजा कंपनीतील कर्मचारी जर सलग 5 वर्ष एकाच कंपनीमध्ये काम करत असेल तर तो व्यक्ती ही रक्कम घेण्यासाठी पात्र असतो. अलीकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर असणाऱ्यांना सुद्धा याचा फायदा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी ही अट फक्त 1 वर्षांची ठेवण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही हा वयाचा क्रायटेरिया पूर्ण केलेला असतो आणि तुम्हाला जॉब देखील सोडायचा असतो, अगदी त्याच क्षणी ती किंमत तुमच्या हातावर टेकवली जाते. पण मग कुणाला किती ग्रॅच्युटी मिळणार हे ठरणार कसं? तर एका वर्षातल्या 15 दिवसांची बेसिक सॅलरी, महागाई भत्ता, तुमच्या नोकरीची एकूण वर्ष या सगळ्याचे एक गणित मांडून ही ग्रॅच्युटी रक्कम ठरवली जाते. ही रक्कम ठरवण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या महिन्याची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता यांची बेरीज केली जाते. त्याला 15ने गुणलं जातं. नंतर तुम्ही किती वर्ष सर्व्हिस मध्ये आहात त्या संख्येनं देखील गुणलं जातं. त्यानंतर मिळणाऱ्या संख्येला 26 भागलं जातं आणि यानंतर जो आकडा येतो ती असते तुमची ग्रॅच्युटी. मला माहितीये थोडं समजायला जड गेलं असणार आहे, म्हणूनच उदाहरणादाखल समजून घेऊया. समजा तुम्ही एका प्रायव्हेट कंपनीत 15 वर्ष नोकरी केली आहे. तुम्हाला जेव्हा जॉब सोडायचा होता तेव्हा तुमच्या शेवटच्या महिन्याची सॅलरी होती 70,000 रुपये. आता याला 15 गुणल्यानंतर येणारी रक्कम जाते 10,50,000वर. या आकड्याला तुम्ही कंपनीमध्ये काम केलेल्या एकूण वर्षांनी म्हणजे पुन्हा 15ने गुणल्यावर आकडा येतो 1,57,50,000 आणि यालाच शेवटी 26ने भागल्यावर ग्रॅच्युटीची शेवटची रक्कम येते 6,05,000 इतकी. किमान हा आकडा पाहून तरी ग्रॅच्युटी या शब्दाला कधीच हलक्यामध्ये घेण्याची चूक करू नका. सर्वात महत्वाचं म्हणजे ही ग्रॅच्युटीची रक्कम 20 लाखांपर्यंत टॅक्स फ्री असते. म्हणजे किमान इथे तरी तुम्ही कष्टानं कमावलेले सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी ही पूर्णपणे टॅक्स फ्री असते. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा ग्रॅच्युटी घेण्याच्या आधीच मृत्यू झाला तरी देखील त्याला ग्रॅच्युटीची संपूर्ण रक्कम द्यावीच लागते. नोकरी सोडताना, स्विच करताना किंवा रिटायर होताना तुम्हाला 30 दिवसांच्या आधीच ग्रॅच्युटीसाठी अर्ज करावा लागतो. पण सगळ्यांना एक प्रश्न हमखास पडला असेल आणि तो म्हणजे 1 ते 2 वर्षांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामाला असणाऱ्यांना याचा फायदा मिळतो का? तर उत्तर आहे हो. 2025 मध्ये आलेल्या नवीन कामगार कायद्यानुसार जे कर्मचारी 21 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉबला लागले असतील
त्यांना एका वर्षानंतर देखील ग्रॅच्युटीचा फायदा घेता येतो. जर तुम्ही जॉब बदलणार असाल तर ग्रॅच्युटीमुळे तुम्हाला एक रकमी मोठी रक्कम मिळते. जर रिटायरमेंट घेणार असाल तर भविष्यासाठी चांगली सेव्हिंग होऊन जाते. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली मोठी खरेदी देखील यामधून करता येण्यासारखी आहे. फक्त इतकंच नाही तर कंपनी आणि कर्मचारी यांच्यातलं नातं आणखी घट्ट होण्यासाठी देखील ग्रॅच्युटी फार महत्वाचा दुवा असतो. हे विसरून अजिबात चालणार नाही. एकदा का तुम्ही ग्रॅच्युटीसाठी अर्ज केला तर तुम्हाला 30 दिवसांच्या आत पैसे मिळणं अपेक्षित असतं. जर उशीर झाला तर कंपनीला तुम्हाला व्याजासह पैसे द्यावे लागू शकतात. जर कंपनीनं जाणून बुजून ग्रॅच्युटी दिली नाहीच तर कामगार आयुक्तांकडे तुम्ही याची तक्रार नोंदवू शकता. कायद्यानुसार काही प्रकरणांमध्ये 6 महिने ते 2 वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड अशी शिक्षा देखील होऊ शकते. म्हणून जेव्हा कधी नोकरी सोडण्याचा तुम्ही विचार डोक्यात केला असेल तेव्हा हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ग्रॅच्युटीची सगळी बाराखडी नक्की आठवा. बाकी ग्रॅच्युटी सारखाच आणखी कोणता व्हिडिओ किंवा आणखी कोणत्या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थक्रांतीच्या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा.